नमस्कार मैत्रिणींनो, मी संजना. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे ओनियन पिझ्झा सिंपल. तर तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी पिझ्झा बेस घेतला आहे, एक ओनियन घेतला आहे उभा कट करून, टोमॅटो केचप घेतला आहे, एक चीज घेतला आहे आणि मेयोनीज आणि पिझ्झा सॉस आणि थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑइल. हे सगळं साहित्य मला लागणार आहे पिझ्झा बनवण्यासाठी. चला तर सुरुवात करूया. प्रथम ज्या भांड्यात मी पिझ्झा सेट करण्यासाठी ठेवणार आहे त्या भांड्याला थोडा ऑइलने ग्रेस करून घेते मी. हे पहा, ग्रेस करून झाल्यानंतर मी यावर पिझ्झा बेस ठेवते आणि याला एका स्पूनच्या सहाय्याने थोडंसं कट मारून घेऊया, जेणेकरून आपण जे यात साहित्य टाकणार आहोत त्या आतपर्यंत जाते. थोडंच, जास्त नाही, वरच्यावर थोडंसं स्पूनने असं. आता याला आपण टोमॅटो केचप लावून घेऊया थोडंसं. टोमॅटो केचप सर्वत्र पसरून लावून घेऊया. थोडं 1-2 चमचे, जास्त नाही, कारण की आपल्याला यात पिझ्झा सॉस पण टाकायचं आहे, मेयोनीज पण टाकायचं आहे. म्हणून हे सर्वत्र पसरून झालं की आपलं की यात मी थोडंसं मेयोनीज टाकून घेते. मेयोनीज टाकून घेते मी आणि मेयोनीजसुद्धा सर्वत्र आपण पसरून घेऊया. आणि हे सर्व पसरून झाल्यानंतर यात थोडंसं पिझ्झा सॉस टाकून घेते मी. हे पहा, हे मी साईडने का टाकते, कारण की ते सर्वत्र लागायला पाहिजे म्हणून मी साईडने टाकते थोडं. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पसरून नंतर टाकू शकता साईडने. मी माझ्या पद्धतीने करते, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा. हे पहा, हे सर्व मिश्रण आपल्याला सर्वत्र पसरून घ्यायचे आणि हे सर्वत्र असं पसरून झाल्यावर मी याच्यात ओनियन टाकणार आहे. हे पहा मैत्रिणींनो, आता आपण याच्यात ओनियन टाकणार आहोत. असं थोडं करून सर्व बाजूने टाकून घेऊया आपण. हे पहा मैत्रिणींना, आपण चारी साईडने हे ओनियन असे टाकून घेतले. आणि तुम्हाला जर ओनियन नसेल टाकायचं तर यात तुम्ही अजून ॲड करू शकता भाज्या, जसं की शिमला मिरची, गाजर, पनीर, ह्या अशा भाज्यासुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याने हे छानच होणार आहे. पण मी सिंपल ओनियनचा बनवणार आहे. मला खावंसं वाटलं आज ओनियनचा पिझ्झा फक्त बनवून बघावा, म्हणून मी बनवते आज. आणि म्हटलं तुम्हाला पण ही रेसिपी पोचवूया तुमच्यापर्यंत, म्हणून हा प्रयत्न चालू आहे. हे पहा, हे आपण सर्वत्र पसरवलं आहे. आता यात आपण चीज टाकून घेऊया. हे पहा, मी याच्या सहाय्याने सर्वत्र चीज पसरवून घेते. तुम्ही सुद्धा मी करते त्याप्रमाणे करा, नक्कीच तुमची पण रेसिपी छानच होईल. हे पहा, आपण हे सर्व चारी बाजूने असं चीज पसरून घेऊया. हे पहा मैत्रिणींनो, मी चारी साईडने एक चीज ॲड केलं आहे यात. आता यात आपण थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेऊया. थोडं, जास्त नाही, जास्त चिली फ्लेक्स टाकल्याने तिखट होतं, म्हणून थोडंसं वरून ॲड करूया. हे पहा मैत्रिणींनो, एवढंसं थोडंसं मी सॉल्ट घेतलं आहे, वरून असं पसरून यात टाकते. आणि हा मी आपल्याकडे ओव्हन तर नाही आहे, हा आपल्याला गॅसवर बेक करायचा आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते कसा बेक करायचा आहे तो गॅसवरती. हे पहा मैत्रिणींनो, मी गॅस ऑन केला आणि यावर हे पॅन ठेवते आणि यात मी आहे ना थोडंसं मीठ ॲड केलं आहे. तुम्हाला समोरून दाखवते मी. यात थोडं मीठ ॲड केलं आणि एक स्टँड ठेवलं आहे
आणि याला थोडं हीट करण्यासाठी मी 5 मिनटं ठेवून देते, जेणेकरून हे हीट होईल. आणि त्यानंतर आपण जे पिझ्झाचं तयार केलं आहे ते आपण यात ठेवूया. मैत्रिणींनो 5 मिनटं झाली आहे आणि चांगलंच हीट झालं आहे आपला पॅन. आता आपण पिझ्झा ठेवूया यावरती. हळूच ठेवा, याला चटका वगैरे लागण्याची शक्यता असते, साईडने गरम असतं ना म्हणून. आणि आता याला आपण 20 ते 25 मिनटासाठी बेक करण्यासाठी ठेवून देऊया लो गॅसवर. आणि आता 25 मिनटानंतर आपण बघूया की आपला पिझ्झा रेडी आहे की नाही. हे पहा मैत्रिणींनो, आपला पिझ्झा रेडी आहे. आणि मी आता गॅस पण बंद केला आहे. 25 मिनटानंतरच बंद केला आहे मी. लो फ्लेमवर ठेवला होता. हे पहा पिझ्झा रेडी आहे आपला. हे बघा समोरून दाखवते मी. छान पिझ्झा तयार झाला आहे आपला. मी घरच्या घरी कमी साहित्यात बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सिम्पली ओनियन पिझ्झा आहे हा. घरच्या घरी ट्राय केला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा मला कसा झाला आहे तो हा पिझ्झा तुमचा. याला आता आपण अलगद काढून घेऊया. गरम आहे मैत्रिणींना, हळू थोडं. हे पहा छान रेडी आहे आपला पिझ्झा. मी साईडला काढून ठेवते थंड होण्यासाठी. छान पिझ्झा आपला रेडी आहे मैत्रिणींनो. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.